आई असे असते, ओ डॉक्टर साहेब मी गेले तरी चालेल पण माझं बाळ वाचलं पाहिजे. महाराज, जगाच्या पाठीवर अशी म्हणणारी एकच व्यक्ती ती म्हणजे आई. हे वाक्य तुम्हाला कुणीच काढू शकत नाही. अशा माऊलीचं आपण काय ऋण फेडू शकतो? अशा आईचं ऋण आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कधीही फेडता येत नाही. म्हणून आईचं ऋण हे वेगळं असतं. तेव्हा आपण विषय सांगत होतो की आईचं ऋण हे जीवनामध्ये कशानेच फिटू शकत नाही. काय तिला वेदना होत असेल, किती त्रास होत असेल आईला. कुणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवेदोनी. तुकोबारायचं प्रमाण आहे. दुधाची उत्पत्ती कुणी केली? वाढवी श्रीपती सवेदोनी. बाळ आणि हे दोन्ही ते बरोबरच वाढत असतं. बघा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे बरं. आज विज्ञान असेल, शास्त्रज्ञ असतील, अनेक गोष्टीचा शोध लावला, पण आईच्या दुधाचा आणि ब्लडचा शोध नाही कोणाला लावता आला. आजही रक्तदान, ब्लड बँका आहेत, पण ब्लड नाही निर्माण करता येत बरं का. निसर्गाने काही गोष्टी स्वतःच्या हातामध्ये ठेवल्यात, ते बनवता येत नाही. रक्तदान करावं लागतं तेव्हा ते जमतं. दानादान रक्तदान, आणि केलं पाहिजे रक्तदान सुद्धा बरं. आमचा आता वाढदिवस होता 1/11ला. तसं म्हणजे महाराजांना वाढदिवसाचं काही घेणं देणं नसतं, पण काही भक्त म्हणले करा. आमच्या बांगरताई, टेकायताई, रत्नामावशी सगळ्याच आल्या होत्या वाढदिवसाला. आम्ही म्हटलं वाढदिवसाला आम्हाला बाकीचं गिफ्ट देण्यापेक्षा आपण रक्तदान ठेवू. काकू, आम्ही रक्तदान शिबिर ठेवलं. बऱ्याच जणांनी रक्तदान केलं. म्हटलं सरकारने सुद्धा सांगितलंय की या कोविडमध्ये रक्तदान कमी आहे, आपण रक्तदान करा. अनेक लोकांनी रक्तदान केलं. मी स्वतःही रक्तदान केलं बरं. आणि काय असतं, आपण जनतेला सांगत असतो तेव्हा आपण सुद्धा तसं वागलं पाहिजे. तर सांगायचा अधिकार नसतो. आतापर्यंत मी सुद्धा 4-5 वेळेस रक्तदान केले, आणि आपण सुद्धा रक्तदान करा. कारण रक्तदान जर दुसऱ्याला आपण केलं, दानादान रक्तदान, एखाद्याचे प्राण जर वाचत असतील तर आपल्यातलं रक्त दुसऱ्यासाठी दिलं पाहिजे. आणि काही नाही, रक्त पुन्हा वाढत राहतं. आणि एक सांगू का, दिल्याने जीवनामध्ये वाढत राहतं, आणि जर तसंच ठेवलं तर उपयोग होत नाही. जसं विहिरीतलं पाणी उपसलं तर नवीन येत राहतं, तसं ज्याच्याकडे संपत्ती आहे त्यांनी गोरगरिबाच्या धर्माच्या शास्त्राला किंवा गोरगरिबांना जर ते वाटत राहिली तर नवीन पुन्हा येत राहते बरं का. पैशावाले लोक इथं औरंगाबादमध्ये एकाचडे एक पैशावाली माणसं आहेत, कुठं कमी आहे का इथं? होय चेअरमन साहेब. दान हे दिल्याने वाढत राहतं. म्हणून आयुष्यामध्ये कधी असं पाहिजे असं नाही. असं मागायचा अधिकार फक्त आमच्या संन्यासी लोकांना आहे. बरोबर आहे का महाराज मंडळी? तुम्ही म्हणाल मग असं आहे तर मग तुम्ही कसं? आम्ही आमच्यासाठी नाही मागत. आणि तुम्हाला सांगू का, आम्ही तर घरादाराचा त्याग केलेली माणसं आहेत. आम्ही तर वयाच्या 13 वर्षी घरदार सोडून आळंदीला शिक्षण गेलं. आम्हाला तर काय, आम्ही संन्यासीत, समाजासाठीच करायचं. संस्थानं मंदिरं कशासाठी करायचे? आमच्यासारख्याने तर आम्ही आमच्याच आयुष्यावर तुळशीपत्र ठेवलंय. आपल्याकडून येऊन करायचं काय? पण कुठेतरी जनतेसाठी एक धर्मपीठ उभा करायची, म्हणून त्याच्यासाठी एवढा अट्टहास असतो, बाकी काही नाही. म्हणून आपण विषय सांगत होतो की रक्तदानाचा. आई बाळाला किती देते? तुम्ही मला सांगा, महिला मंडळ 10 लाखाची पैठणी घाला, पण ज्यावेळेस आपला मृत्यू होतो ना त्यावेळेस तीही जळती. कितीही मोठा ड्रेस घाला, 5 लाखाची सफारी घाला, किती मोठे कपडे घाला, पूर्ण जळून खाक होतं. पण फक्त माणूस जळाल्याच्या नंतर एकच गोष्ट टिकते, ती म्हणजे फक्त हाडं. बघा, 500-500, 1,000 वर्षाची पुरातन हाडं सापडतात माणसाला. हाडं का टिकतात? तर आईचं दूध पिऊन ही हाडं मजबूत झालेली असतात, म्हणून हाडं टिकतात. एवढी मोठी यंत्रणा त्या ईश्वराने आपल्या आईच्या शरीरामध्ये निर्माण केलेली आहे, एवढी ऊर्जा. म्हणून आई आणि बाप हे अत्यंत महत्वाचे. जो मातेच्या उदरा तो मातेचा सोयरा केतुला पा. जो आईच्या उदरातून जन्माला येतो तो आईचा सोयरा कसा होऊ शकतो? म्हणून आई आणि वडील, जेवढं जीवनामध्ये आयुष्यामध्ये आईचं महत्व तेवढंच वडिलाचं महत्व. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. बघा, छोटीशी चिमणी
छोटीशी चोंच पण त्याच्यात चारा आणून ती आपल्या बाळाला घालती. म्हणजे पशु पक्षी मानव कुणी घ्या, पण आई आईच. आईला जगाच्या पाठीवर काही चॅलेंज नाही. वडिलाचंही महत्त्व तेवढंच मोठं आहे हो. वडिलाचंही महत्त्व काय वाटत असतं आईला? आपल्या मुलाचं कल्याण व्हावं एवढंच वाटतं. वडिलाचं सुद्धा महत्त्व तेवढंच मोठं आहे. नोकरी करणारा बाप असेल तर ओव्हर टाइम ड्युटी करणार आणि आपल्या मुलासाठी काहीतरी करायचंय हा उद्देश प्रत्येक बापाचा असतो. मला एका गोष्टीची कमाल वाटती बरं का. सचिन तेंडुलकरनी जर बॅटिंग चांगली केली तर आम्ही उड्या मारतो, धावा काढल्या. पण तुमच्या बापाने शेतातून घरी या, घरून शेतात जा, कष्ट केले, ऊस तोडला, ओव्हर टाइम ड्युट्या केल्या, ऑफिस केली, जीवाची ओढाताण केली. हे रन काढलेल्या कुठल्या मुलाच्या लक्षात येत नाही. जगातल्या त्या रनापेक्षा आपल्या वडिलांनी काढलेले रन सर्वात मोठे आहेत. आणि मला असं वाटतं ते काढलेले जर प्रत्येकाला आपल्याला कळाले तर हे घडणार नाही. म्हणून आई वडील वडिलासारखं जीवनामध्ये काही नाही. पैशावाल्या माणसाला बरेच लोक नावं ठेवतात, पण पैसा प्रत्येकाला हवाय. या जगामध्ये पैसा कोणाला नकोय? प्रत्येकाला पैसा पाहिजे, प्रत्येकाला मान पाहिजे, प्रत्येकाला प्रतिष्ठा पाहिजे. पण माझं एक वाक्य नक्की लक्षात ठेवा, जीवनामध्ये समाजकारण करा, राजकारण करा, धर्मकारण करा, कुठल्याही फील्डमध्ये काम करा, पण जीवन जगत असताना मान हा आयुष्यामध्ये मागून मिळत नसतो. मानाच्या लायक बनावं लागतं, तेव्हा मान आपोआप मिळतो. आयुष्यात योग्यता कमवा, मान आपोआप मिळतो. समाजामध्ये जर तुम्ही काम चांगलं केलं ना तर जनतेला म्हणावं लागत नाही आम्हाला माना. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, ज्ञानेश्वरीत ववी. वाऱ्याच्या हाताने माप चालल्याशिवाय तुमचं राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून जीवनामध्ये पिंडदानाचं महत्व हे अशा पद्धतीने आहे, ते आपण जीवनामध्ये पाळलं पाहिजे आणि तशा पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पैशाने माणसाची परिस्थिती सुधारते, पण मनस्थिती सुधारायला अध्यात्मच लागतं. म्हणून अध्यात्म श्रेष्ठ आहे. ही काळाची गरज आहे. त्याच्यासाठी अध्यात्म लागतं आणि त्याची सुद्धा या समाजाला गरज आहे. आता तुम्ही बघा, या कोविडच्या प्रसंगी बरीचशी माणसं डिप्रेशन मध्ये गेली आणि ज्या माणसाला अध्यात्म आणि विज्ञान याची जरा स्ट्रॉंग बैठक आहे ती माणसं नाही, कधीच नाही. आता एवढी आमच्या महाराष्ट्रात सर्व वारकऱ्यांना इतका त्रास झाला, तसा सगळ्यालाच झाला, पण आमच्या यांना जास्त, कलाकार जे समाजावर अवलंबून होते त्यांना जास्त झाला. पण कुठल्याच वारकऱ्याने आमची आत्महत्या केली नाही बरं का, आणि करणारही नाहीत काही वेळ आली. का तर आतून स्ट्रॉंग आहेत. आणि नाहीतरी मला एक कळतं, तुम्ही बघा, वडापाव विकणाऱ्यांनी कधी फाशी घेतली का? गारीगार विकणाऱ्यांनी कधी फाशी घेतली का? बुड्डी के बाल विकणाऱ्यांनी कधी फाशी घेतली का? चुकून नाही. मग आपल्यालाच काय फाशी आली का फाशी घ्यायला? आपल्याला तर जमीन आहे, प्रॉपर्टी आहे, ठीक आहे, आजचं उद्या होईल, थोडंफार होतच असं कमी जास्त जीवनामध्ये. आणि सुख आणि दुःख मिश्रित मानवी जीवन आहे. आणि दुःख आल्याशिवाय माणसाच्या आयुष्यामध्ये सुखाची किंमत कळत नाही. सुख आणि दुःख हे दोन्ही समान आहे, हे भोगल्याशिवाय जीवनामध्ये पर्याय नाही. म्हणून माझे झाले गाया वर्जन, फिटले पितराचे ऋण. पिंड पदावरी दिला आपुले करी, माझे झाले गाया वर्जन, फिटले पितराचे ऋण. मानवी जीवनामध्ये जन्माला आलो तर दुसऱ्यावर परोपकार करा, दुसऱ्यावर दया करा, दान धर्म करा. एखादा गरीब माणूस असेल तर त्याच्या आजारासाठी मदत करा, ते सुद्धा एक पुण्यच आहे जीवनामध्ये. आपण ते आयुष्यामध्ये केलं पाहिजे. जाता जाता प्रसंग सांगेल, एक मुंबईचे ऑफिसर होते, ड्युटी संपली आणि PMTच्या स्टॉपवर उतरले. उतरल्याबरोबर एक बोर्ड लागलेला होता. एक छोटी मुलगी होती 2 वर्षाची आणि त्याच्या गळ्यामध्ये एक पाटी बांधली होती आणि त्याच्यावर लिहिलं होतं, मला कॅन्सर आहे, मदत करा. या साहेबांनी काय केलं, 50,000 रुपये मिळाले होते, ते पूर्ण घेतले आणि त्या मुलीच्या भांड्यात टाकले. घरी गेले साहेब, दिवाळीचा सण जवळ आलेला होता. लगेच मुलगी म्हणली, बाबा, पप्पा, डॅडी, फादर, मला ना यावर्षी घागरा घ्यायचा आहे. मुलगा म्हणला, पप्पा, मला ना यावर्षी 7 पीस घ्यायचा का 3 पीस घ्यायचा. पत्नी म्हणली, मिस्टर, मला यावर्षी ना चांगली येवल्याला जाऊन 1-2 लाखाची पैठणी आणायची. होय, आपल्या औरंगाबादमध्ये तर काय सांगू, हा कलर दुसऱ्या कार्यक्रमात दिसला नाही पाहिजे साडीचा, याच्यावर आमचा फार भर असतो. नाही, माणसाला आता इच्छा आकांक्षा येतात रंगीबेरंगी. आणि हे आपलं नाही हो, तुम्हाला सांगू का, माणसाने चांगलं राहिलंच पाहिजे.
तुम्ही पहा देवाचा कुठला फोटो तुम्हाला असा साधा दिसतो? देवानी सुद्धा शृंगार केलेले आहेत, देवी सुद्धा शृंगार करत होत्या. कुठला देव आणि देवी बिना शृंगाराचे होते? अजिबात नव्हते. आता देव खरं म्हणजे पती पत्नीची जोडी. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेले बाई, तिथं महादेवाच्या मंदिराला लॉक टाकलेलं होतं. म्हटलं का हो? ते म्हणे नाही नाही, पण महिला दर्शनाला आत जातील म्हणून लॉक टाकलंय. म्हटलं पुजारी बाबा तुम्हाला एवढं कळे ना, जे शंकर परमात्मा लोकांचा त्याग करून कैलासगिरी पर्वतावर गेले तपश्चर्या करायला, तरी पार्वती जवळच बसलेली होती. बरोबर आहे का? जर देवाच्या जवळ देवी बसलेली तर तुम्ही कशाला काहीतरी सोंग करताय? आणि लोकांची मानसिकता काही काहीची अशी असती, तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. पुरुषामध्ये आत्मा आणि स्त्रीमध्ये काय आत्मीय का? होय वकील साहेब, काही फरक आहे का आत्मा आत्मीमध्ये? पुल्लिंगी शब्द आहे, वरून दिसणारे अवयवामध्ये फरक आहे. ज्याच्यामध्ये पुरुषार्थ गाजवण्याची ताकद आहे खऱ्या अर्थाने तो पुरुष आहे, पण फरक काहीही नाही. म्हणून आपण विषय सांगत होतो की ते दान. मग प्रत्येक जण मग हे काहीच बोलत नाही. ते पतिदेव सगळ्या परिवाराला म्हणले हे बघा या वर्षी आपल्याला दिवाळी साजरी करायची नाही. म्हटले का? अरे म्हणे मी ऑफिसवरून येत होतो, एका PMTच्या स्टॉपवर उतरलो, 2 वर्षाची मुलगी होती, तिला कॅन्सर झालेला आहे, बोलता येत नव्हतं, म्हणून मी तिच्या ऑपरेशनसाठी 50,000 देऊन टाकले. पत्नी म्हटली बरं झालं, कर्णाच्या नंतर बरे तुम्हीच जन्माला आले दान धर्म करायला. आता बरेच पुरुष लोक असे आहेत, आम्ही म्हणलं का वर्गणी द्या, ते म्हणते थांबा जरा. थांबा म्हणलं की लक्षात येते, घरी जाऊन विचारून येतात बायकोला. अशी बरीचशी माणसं येतं, म्हणजे घरी त्यांना विचारून मग. तसं ह्या पत्नी साहेब म्हणल्या बरे दान करून आले. तसं इथल्या फार चांगल्या आहेत बरं का, तुम्ही नाही, आमच्या तिकडच्या औरंगाबादच्या महिला पुरुष अजिबात विचार करत नाही, सगळे दान धर्म करतात, लोकांना मदत करतात, सहकार्य करतात. तिकडची गोष्ट आहे. तेव्हा कारण कसं आहे, आमचं कामच आहे. इथले म्हणले की पुन्हा दुसऱ्या वेळेस म्हणतील यांना कशाला कीर्तनाला बोलवता, त्याच्यामुळे इथलं सांगायचंच नाही, आमच्या तिकडचं म्हणायचं. होय ताई, आपल्या तिकडचं. त्यावेळेस असं सांगितलं. मग त्या ठिकाणी पुन्हा प्रकार असा घडला, पतिदेवाने सांगितलं की मी तिच्या ऑपरेशनसाठी पैसे देऊन टाकले. मुलं पण लागले म्हणायला, मुलगी ठीक आहे, तरी हे शांत. दुसऱ्या दिवशी सकाळ पेपरला बातमी छापून मुलीला कॅन्सर नव्हता, मुलीने फसून पैसे गोळा केले. मग तर कसं झालं असेल घरात? पत्नी म्हटली मिस्टर ठीक आहे, कालपर्यंत ठीक होतं, पण बघा ही बातमी. आणि तुम्हाला सांगू का, आयुष्यात किती मोठा पुरुष असू द्या, तुम्ही कर्तबगार, तुमच्याकडून थोड्या जरी चुका झाल्या तर पत्नी लगेच म्हणा आमच्या यांना ना कळतच नाही, काही तर म्हणणार यांना अक्कलच नाही. हे ठरलेलं आहे बरं का, तुम्ही म्हणा न म्हणा, सगळ्याचं दुखणं एकच आहे, फक्त माणसं बोलत नाहीत. हां, तुम्ही किती म्हणा तसं, माणसं बोलताना म्हणतात काय नाही, पण ते सांगत नाहीत. घरातली घरात आतमध्ये हे चालतं. मग वाईट वाटलं, पण हे पतिदेव तरी शांत. पत्नी म्हणली का हो, एवढ्या छोट्याशा मुलीनं तुम्हाला फसवलं, तुम्हाला याचं काहीच वाटत नाही वाईट? महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये गेली 25 वर्ष नोकरी करता, क्लास 2 ची पोस्ट आहे तुम्हाला. तेव्हा त्या साहेबांनी दिलेलं उत्तर फार मार्मिक आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवा. ते साहेब म्हणले अरे माझे 50,000 गेले, मला याचं अजिबात दुःख नाही, पण त्या मुलीला कॅन्सर नाही हे ऐकून उलट मला समाधान वाटलं. याला म्हणतात परोपकार. म्हणून एके ठिकाणी म्हटलंय, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत, ज्यांची बाग बहरून येते त्यांनी 2 फुले द्यावीत, आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडं खाली यावं, मळलेत पाय जमिनीवर त्यांना थोडं उचलून घ्यावं, माणसाने माणसाला माणसाची रीत द्यावी, माणसाने माणसाला माणसाची प्रीत द्यावी, याचं नाव आहे माणुसकी. बस जीवनामध्ये तीच जोपासली पाहिजे आणि एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे. तसं श्री संत भगवान बाबा, श्री संत वामनभाऊ महाराज, गुरुवर्य महंत भीमसिंह महाराज हे होऊन गेले. भगवान बाबांनी सुद्धा आयुष्यभर त्यांनी मंदिरं तर बांधलीच बांधली, पण शिक्षण संस्था काढल्या. एकर विका पण मुलं शिकवा, हा भगवान बाबाचा मूळ मंत्र होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी तेच सांगितलं, शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. आता 2-3 दिवसापूर्वी संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी झाली, त्यांनी सुद्धा तेच शिकवलं.